आता बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या समीकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरींसह 40 जणांची यादी भाजपकडून जाहीर। स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, एकमेकांविरोधात लढले तर टीका टाळा, स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्या, महायुतीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र, महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीत निर्णय। मात्र अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीत निवडून आणण्याचा, निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांची माहिती। सत्ताधाऱ्यांशी युती करणार नाही हे आधीच जाहीर केलंय। कणकवलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक एकत्र आलेत। शहर विकास आघाडीवर वैभव नाईकांची प्रतिक्रिया। आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात विचारांची लढाई, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जा, काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। तर वंचित सोबत युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा सुरू। कोल्हापूर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी राजू शेट्टींसोबत काँग्रेसची युती। तर या युतीनंतर काँग्रेसला कोल्हापूर, सातारा, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरसाठी वंचितचा प्रस्ताव। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड विजयी झालेत। नवीन शेट्टी यांच्या विरोधात आव्हाडांनी विजय मिळवलाय। दरम्यान एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर सुद्धा विजयी झालेत। तर दुसरीकडे निलेश भोसले आणि विघ्नेश कदम यांचीही कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे। आपण पाहतोय एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर, तर उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड विजयी झालेले आहेत। शिवाय निलेश भोसले आणि विघ्नेश कदम यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे। तर आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत। एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड विजयी झाले। अध्यक्षपदी असतील आणि ज्यावेळी ते विजयी झाले त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतोय। आता बघूयात निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत ठिणगी, तर चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफांचा या ठिकाणी आरोप। तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती। जयदत्त क्षीरसागर 4 टर्म्स आमदार म्हणून बीड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत। डहाणूचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये समीकरण बदलणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा एकत्र येण्यासंदर्भात संवाद। तर अजितदादांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा दावा, अजित पवारांच्या पक्षासोबत कुठलीही बैठक झालेली नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकांसाठी शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर एकत्र निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनी सुद्धा तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती। परळीमध्ये स्वबळावर लढायचं की युतीत लढायचं यावर 17 तारखेला निर्णय होईल। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर मुंडे भाऊ बहीण युती करून नगरपालिका लढणार का याकडे सर्वांचं लक्ष। साताऱ्यात कराडच्या नगराध्यक्ष पदावर महायुतीमध्ये भाजपनं दावा करणं योग्य। सिटिंग नगराध्यक्ष भाजपचा असल्यामुळे कराडमध्ये भाजपचा दावा योग्य, आमदार अतुल भोसलेंचं वक्तव्य। सोलापूरमध्ये शिंदेंची सेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र, कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळणार। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मध्यस्थी यशस्वी। तर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 10 जागा लढवण्याचा निर्णय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे नगर परिषदेसाठी एबी फॉर्म्सचं वाटप। तर उद्या सगळ्या उमेदवारांकडे एबी फॉर्म पोहोचवण्याची शक्यता। अर्ज भरल्यानंतरच्या वेळेमध्ये माघारी येईपर्यंत होणार युतीची चर्चा, अन्यथा स्वबळावर लढणार। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।
जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी अमोल खुणे, दादा गरडला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिसरा आरोपी कांचन साळवीला सुद्धा 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांची भेट घेतली. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन भुजबळांनी ही भेट घेतली. तर काही दिवसांपूर्वीच भुजबळांवर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. फडणवीसांनी रुग्णालयात जाऊन भुजबळांच्या तब्येतीची विचारपूस केली. 1 कोटींपेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण. आदिती तटकरे यांची माहिती. तर कोणतीही लाभार्थी महिला वंचित राहणार नाही. आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा. आंदोलकांवर सुद्धा कारवाई करणार नाही. वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार. तर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांचे आदेश. वनमंत्री नाईकांकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट. तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का, असं वाटायला लागलंय नाईकांचं वक्तव्य. पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात राज्य शासनाला जिल्हा प्रशासनानं पाठवला अहवाल. महिन्याअखेरीस आता राज्य शासनाकडून जमिनींचा आणि बाधित गावांमधील घरांचा मोबदला ठरवला जाणार. H&D बोर्डिंग बाहेर लावलेले बोर्ड्स हे गोखले बिल्डरनं हटवले. तर जागेचा व्यवहार मागे घेतल्यानंतर बोर्ड काढण्यात आले. गोखले बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग बाहेरील बोर्ड्स काढले. राज्य शासनानं स्थापन केलेली त्रिभाषा धोरण समिती उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दौऱ्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ, विचारवंत शिक्षकांचा समावेश असणार. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 5 दिवस थंडीचा कडाका जाणवणार. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक.